फ्रेंड्स, आज आम्ही आमच्या क्लिनिकमध्ये कल्याणीश आयुर्वेद पुणे इथं श्वदंशादी घृत बनवतोय. चरक संहितेमधल्या क्षतक्षीण अध्यायातला हा रेफरन्स आहे. आणि आमचे खास पेशंटसाठी आम्ही हे बनवतोय. जे काय व्हायटल ऑर्गन्स असतात, हृदय, बस्ती, शिर, या सगळ्या अवयवांचं जे काय बृहन व्हायला पाहिजे, त्याची ताकद वाढायला पाहिजे, त्यासाठी हे घृत वापरले जाते. त्याच्यामध्ये बेसिकली जीवनीय गणातली औषधं, वाळा, शतावरी, अश्वगंधा, मुस्ता, या सगळ्यांचा काढा आपण पहिले बनवून घेतलाय आणि तो त्याच्यात ॲड केला आहे. त्याच्यासोबत आपण तूप घेतलं आहे. 1 किलो तुपामध्ये ऑलमोस्ट आपण सगळ्या 20-25 वनस्पतींचा कल्क बनवला आहे पावडर फॉर्ममध्ये. ती पण ज्येष्ठमध, शतावरी, अश्वगंधा किंवा ऋषभक, जीवक, मेधा, महामेधा अशी जी जीवनीय गणातली औषधं आहेत, जी पूर्ण शरीराची ताकद वाढवणार आहेत, सगळ्या धातूंचं पोषण करणार आहेत, अशी त्याच्यामध्ये घेतलं. आणि मग ते सगळं मिक्स करून झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण 4 लिटर दूध घातले आणि हे तूप तयार व्हायला आपल्याला ऑलमोस्ट 3-4 दिवस लागतात. रोज 3-4 तास ते उकळायला लागते आणि फायनली हे जे सगळं काही आपण घातलंय त्या सगळ्याची औषधी गुणधर्म आपल्या त्या तुपामुळे येतात. म्हणजे ते 1 चमचा तूप म्हणजे इज इक्वल टू जवळजवळ 40 औषधं, दूध आणि तूप, या सगळ्याचे गुणधर्म त्याच्यामध्ये असणार आणि ते मग हृदयाचं बल वाढवून त्या पेशंटसाठी अतिशय चांगलं असणार आहे. आता बघू वापरून. आमच्या क्लिनिकमध्ये काय काय चालतंय हे आम्ही व्लॉगतर्फे बऱ्याचदा दाखवण्याचा प्रयत्न करतोय. आमचा उद्देश याच्यामध्ये असं आहे की ऑथेंटिक आयुर्वेद प्रॅक्टिस करण्यासाठी काय काय करायला लागतं एका वैद्याला, आणि जर आपण स्वतःहून औषधं बनवली तर त्याचा किती म्हणजे मला पण त्याच्यातून आनंद मिळतोय, रिझल्ट जास्त चांगले मिळतात. त्यामुळं जर कोणी वैद्य असेल तर, प्रॅक्टिस करत असेल तर त्यांनी स्वतः पण हा प्रयत्न करायला पाहिजे. आणि नॉर्मल माणसांनी पण हे जाणून घ्यायला पाहिजे की आयुर्वेदामध्ये बरंच काही केलं जाते. त्यामुळं जर तुम्हाला कोणतीही तक्रार असेल तर आयुर्वेदाला एक चान्स द्या, आयुर्वेदाची ट्रीटमेंट घेऊन बघा, कदाचित तुम्हाला जास्त चांगला फायदा होईल. असेच व्हिडिओ बघण्यासाठी आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि पुढचा व्हिडिओ घेऊन येईपर्यंत बाय बाय.